नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण पिकलेल्या केळीपासून ही रेसिपी बनवणार आहोत. खूप छान अशी ही रेसिपी तयार होते. त्यासाठी मी इथे 4 केळी पिकलेली घेतलेली आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर यामध्ये टाकायची आहे. पाव चमचा हळदसुद्धा टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा मी ओवा हातावर चोळून यामध्ये टाकलेला आहे. तर आता हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. तरी ते पाणी टाकताना आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. इथे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून हे पीठ 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ. 5 मिनिटे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण केळी सोलून घेऊ. तर हे पीठ मी बाजूला ठेवून देते आणि केळी सोलून घेऊ. तर इथे मी केळी घेतलेली आहेत. 3 ते 4 केळी घेतलेल्या आहेत. केळी थोड्याशा जास्तच पिकलेल्या आहेत. थोड्याशा कच्च्या केळी असतील तरी चालतील. तर केळी इथे मी अशा प्रकारे सोलून घेतलेलं आहे. केळी जर थोड्याशा कच्च्या असतील तर हव्या त्या आकारामध्ये चाकूच्या मदतीने तुम्ही ही केळी कट करून घेऊ शकता. इथे माझी केळी जास्त पिकलेली आहे त्यामुळे मी अशा प्रकारे फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओत दाखवलं आहे अशा प्रकारे आपल्याला फोडी बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा फोडी आपल्या तयार झालेल्या आहेत. बाकीच्या केळाच्या सुद्धा फोडी मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता छान अशा आपल्या फोडी तयार झालेल्या आहेत. तर आपलं पीठसुद्धा इथे भिजलेलं आहे पाहू शकता. तुम्हाला जर इथे पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. तर इथे मी चिमूटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. तर इथे बेकिंग सोडा पिठामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे. आता या बेसन पिठापासून आणि केळीपासून आपण भजी बनवणार आहोत. खूप छान अशी भजी तयार होतात. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी ही भजी तयार होतात. तर पिठामध्ये आपल्याला केळीच्या फोडी टाकून अशा प्रकारे बुडवून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 फोडी मी पिठामध्ये बुडवून ठेवलेल्या आहेत आणि गॅसवर मी तेलसुद्धा तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. लगेचच आपल्याला या फोडी तेलामध्ये टाकायच्या आहेत. इथे तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे पाहू शकता. तेलामध्ये मी थोडंसं बेसन पीठ टाकून पाहिलं तर तेल छान असं आपलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला केळाच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पसरट कढई घेतलेली आहे. पसरट कढई घेतल्यामुळे केळाच्या फोडी ज्या आहेत इथे कढईमध्ये जास्तसुद्धा बसतात. तर जेवढ्या कढईमध्ये फोडी बसत आहेत तेवढ्या फोडी आपल्याला कढईमध्ये टाकायच्या आहेत. जास्त आपल्याला कढईमध्ये जास्त गर्दी पण करायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढ्या फोडी मी कढईमध्ये टाकलेल्या आहेत. थोडासा फोडीचा कलर चेंज झाला की लगेचच आपल्याला पलटूनसुद्धा घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कलर छान असा आलेला आहे. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. केळीच्या फोडीची वरची जी बाजू आहे बेसन पिठाची ती बाजू अगदी कुरकुरीत होते आणि केळाची जी आतली बाजू आहे ती मऊच राहते. तर छान अशी ही भजी खाण्यासाठी लागतात. आलटपलट करून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. तर छान अशी आपली ही भजी तळून झालेली आहे पाहू शकता. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहेत. तर इथे भजी मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे मी सगळी भजी तळून घेतलेली आहे. तिथे तुम्ही पाहू शकता. तर काही फोडींचे आपले तुकडेसुद्धा झालेले आहेत. छान असे कुरकुरीत भजी आपली तयार झालेली आहेत पाहू शकता. जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते छान अशी झालेली आहेत.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.